हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 5 सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. लास्ट लेक्चर पर्यंत टाइप 1 मध्ये आपण प्रॉब्लेम पाहत होतो. टाइप 1 मध्ये रेग्युलर सेक्शन पाहिले, जसं की रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल, क्वार्टर सर्कल, सेमी सर्कल. टाइप 2 मध्ये म्हणजे टाइप 1च आहे पण त्यातला बी, यामध्ये कालचे प्रॉब्लेम पाहिले, एल सेक्शन, टी सेक्शन, इन्व्हर्टेड टी सेक्शन, सी सेक्शन. आता आपण टाइप 1 चे म्हणजे सेंट्रॉइडचेच प्रॉब्लेम पाहणार आहे. टाइप 1 चे म्हणजे सेंट्रॉइडचेच प्रॉब्लेम आपण पाहणार आहे, पण त्यामध्ये सब टाइप सी आहे. यामध्ये आपण कॉम्पोजिट सेक्शन पाहणार आहे. कॉम्पोजिट सेक्शन म्हणजे काय? तर ट्रायंगल मध्ये रेक्टँगल, सर्कल मध्ये स्क्वेअर, असा सेक्शन मध्ये सेक्शन आला का तो कॉम्पोजिट सेक्शन होतो. त्यावरचे प्रॉब्लेम आता आपल्याला पाहायचे. हा टाइप आहे आपला. चला प्रॉब्लेम पाहूया, जो 3 वेळा एक्झामला आलेला आहे. क्वेश्चन किती झाले आपले? काल 10 क्वेश्चन झाले असतील कदाचित. होमवर्क सोडून 10 झाले बरं का. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन असा आहे, अ रिटेनिंग वॉल ऑफ हाईट 5.2 meter has one side vertical and the top width 0.8 meter and bottom width 3.2 meter. Find centroid. चला मग मुलांनो पाहूया. सोल्युशन स्टार करा. खूप जास्त वेळा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे बरं बाळांनो. एक रिटेनिंग वॉल आहे. आता रिटेनिंग वॉल नेमकी कशी असते बरं? इकडे पहा. रिटेनिंग वॉलचा शेप बघा बरं का कसा असतो. हा शेप असतो बाळांनो रिटेनिंग वॉलचा. हा असा शेप असतो रिटेनिंग वॉलचा. रिटेनिंग वॉलची हाईट त्यांनी दिली आहे. किती हाईट दिली? 5.2 मीटर. मग रिटेनिंग वॉलची हाईट दाखवायची बाळांनो. हाईट एच 5.2 मीटर. रिटेनिंग वॉलची टॉप विड्थ म्हणजे वरची विड्थ 0.8 मीटर. रिटेनिंग वॉलची बॉटम विड्थ म्हणजे इथून तर एवढी विड्थ ती दिली त्यांनी 3.2 मीटर. आणि ही जी रिटेनिंग वॉल आहे, टॉप विड्थ, बॉटम विड्थ आणि हाईट, या रिटेनिंग वॉलचा काढायचा आहे तुम्हाला सेंट्रॉइड सी, सेंट्रॉइड जी. चला मग क्वेश्चन रीड झालेला आहे, आपण करू शकतो. आता मी काय करतो, रिटेनिंग वॉलचे 2 भाग करतो. या भागाला म्हणतो 1 आणि हा ट्रायंगलचा जो भाग याला म्हणतो 2. आता या सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता रेक्टँगल आणि ट्रायंगल दोघ जण एकत्र आलेले आहेत, म्हणून हा झाला कॉम्पोजिट सेक्शनचा प्रॉब्लेम. यामध्ये नेहमी लेफ्ट कॉर्नर पकडायचा हा ओ. बॉटम मधून जो ऍक्सिस जातो त्याला म्हणतात एक्स ऍक्सिस. लेफ्ट हँड मधून जो ऍक्सिस जातो त्याला म्हणतात वाय ऍक्सिस. सेंट्रॉइड व्हर्टिकल सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस जो सेंट्रॉइड मधून जातो त्याला म्हणतात सेंट्रॉइडल वाय ऍक्सिस. आणि हॉरिझॉन्टल सेंट्रॉइड मधून जाणारा ऍक्सिस त्याला म्हणतात सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. इथं कुठं तरी तुमचा जी असतो पा. फिगर झालेली आहे काढून. आता आपण कॅल्क्युलेशनला रेडी आहोत. नाऊ कॅल्क्युलेशन करण्याकरता सर्वात प्रथम बघायचं हा सेक्शन कुठं हे आहे का, सिमेट्रिकल आहे का. ह्या ऍक्सिस भोवती अशी घडी मारली तर सिमेट्रिकल येईल का? नाही. अशी घडी मारली सिमेट्रिकल येईल का? ऍक्सिस भोवती नाही. कशाच भोवती सिमेट्रिकल नाही म्हणजे एक्स बार वाय बार काढावं लागेल. मग स्टेप नंबर 1 ला
सेक्शन किती आहेत? 1 आणि 2. मग आपण काढू x1 x2 आणि नंतर काढू y1 y2. चला मग बाळांनो x1 x2 y1 y2 काढूयात. फिगर x1 x2. आता x1 आणि x2 काढू. लक्षात घ्या x1 म्हणजे काय? 1 चा आडवा सेंटर. हे बघा रेक्टँगल 1 आहे, त्याचा आडवा डिस्टन्स आहे 0.8 आणि त्याचा सेंटर इकडून येईल ना. मग रेक्टँगलचा सेंटर कसा काढतो? रेक्टँगलचा आडवा अंतर 0.8, त्याचा सेंटर डिवायडेड बाय 2, 0.4 मीटर. x2 म्हणजे काय? 2 चा आडवा सेंटर. हे बघा ट्रायंगल म्हणजे 2 आहे, 2 चा आडवा सेंटर कसा येईल? लक्षात घ्या टोटल अंतर 3.2 आहे, एवढं अंतर 0.8 आहे. एवढं किती राहिलं रे? टोटल जर 3.2 आहे एवढं 0.8 आहे, एवढं किती? 2.4 मीटर का? 3.2 मधून 0.8 गेले 2.4. मग याचा बेस किती झाला? 2.4. मग आता मला ट्रायंगलचा सेंटर काढायचा आहे हॉरिझॉन्टल. ट्रायंगलचं सेंटर हॉरिझॉन्टल एवढा येईल. टोटल बेस भागिले 3 केलं का सेंटर येतो ट्रायंगलचा. ओके. मग टोटल बेस फक्त ट्रायंगलचा टोटल बेस किती आहे? 2.4. मग त्याला केलं 2.4 डिवायडेड बाय 3. पण सेंटर तर फक्त ट्रायंगल पासूनच आला, मला ओ पासून पाहिजे सेंटर. मग या बाजूचे 0.8 ऍड करावे लागतील याच्यात. मग करा ऍड. 0.8 किती येतो रे बाबा? x2 1.6 मीटर येतो का? 2.4 ला 3 ने डिवाइड केलं 0.8 प्लस पुढे 0.8 1.6 मीटर. अशा पद्धतीने तुम्हाला x1 आणि x2 आलेले. काय डाऊट? x1 म्हणजे 1 चा आडवा सेंटर, x2 म्हणजे ट्रायंगलचा आडवा सेंटर b/3 ने एवढा येतो, हा त्याच्यात ऍड केला. आता काढायचा आहे y1 आणि y2. y1 म्हणजे 1 चा उभा सेंटर, हा 1, त्याचं उभा अंतर आहे 5.2, त्याचा सेंटर. मग 5.2 चा सेंटर काढायचा, किती येतो? 2.6 मीटर. y1 म्हणजे रेक्टँगलचा उभा सेंटर, मग उभा अंतर 5.2 डिवायडेड बाय 2. नंतर 2 म्हणजे ट्रायंगलचा उभा सेंटर, ट्रायंगलचं उभा अंतर किती आहे? हाईट h. मग ट्रायंगलचा हाईटचा सेंटर कसा येतो? h/3 म्हणजे हाईट डिवायडेड बाय 3. हाईट किती आहे ट्रायंगलची? 5.2 डिवायडेड बाय 3. किती येतं बघ? 5.2 डिवायडेड बाय 3. You will get the vertical center of triangle 2. 1.73 मीटर. x1 x2 y1 y2 काढलंय, काय डाऊट? समजलं का x1 x2 y1 y2? चंचल कृष्णा समजलं का x1 x2 y1 y2? चला पुढे. आता मला काढावं लागेल बाळांनो एरिया. स्टेप 1 मध्ये तर काढला आपण, आता काढूया बाळांनो A1 आणि A2. घ्या बरं स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 ज्याच्यात आपण A1 आणि A2 फाइंड आउट करणार आहोत. A1 म्हणजे 1 चा एरिया. हे बघा 1 रेक्टँगल, रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे रे? विड्थ इंटू डेप्थ, म्हणजेच काय? B इंटू D. विड्थ आहे 0.8 आणि हाईट आहे 5.2. 0.8 इंटू 5.2 करा. रेक्टँगलचा एरिया येत असतो मीटर स्क्वेअर मध्ये, कारण सगळे युनिट मीटर मध्ये. A2 म्हणजे ट्रायंगलचा एरिया, कारण 2 कशाला म्हणलंय मी? ट्रायंगलला. ट्रायंगलचा एरिया कसा निघतो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग 1/2 बेस होता बाळांनो ट्रायंगलचा बेस 2.4, ट्रायंगलची हाईट 5.2. टाका कॅल्क्युलेटरवर, मला A2 सांगा चला मीटर स्क्वेअर मध्ये. मग A1 म्हणजे रेक्टँगलचा एरिया
आणि A2 म्हणजे ट्रायंगलचा एरिया 1/2 इंटू बेस इंटू हाईट. काय डाऊट आहे का बघा मला सांगा. घ्या लिहून, चला दुसरी स्टेप. सेकंड स्टेप किती आलं रे? A1 4.16 मीटर क्यूब. 1/2 इंटू बेस इंटू हाईट, ट्रायंगलचा बेस आणि ट्रायंगलची हाईट मल्टिप्लिकेशन करा आणि A2 सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल 6. काय डाऊट आहे का बघा बरं याच्यामध्ये? रिटेनिंग वॉलची फिगर x1 x2 y1 y2 आणि A1 A2. आता आपण रेडी आहोत x बार y बार काढायला. अगोदर एवढं लिहून घ्या. चला बाळांनो, लिहून झाला असेल. आता आपण काढणार आहोत x बार आणि y बार. इथे शेजारीच घेतो म्हणजे लक्षात राहील. घ्या बरं, चला घ्या. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये एक्स बार काढू. आता 2 सेक्शन ऍड केल्यावर रिटेनिंग वॉल तयार होते का सबट्रॅक्ट केल्यावर? याला हा ऍड केल्यावर रिटेनिंग वॉल तयार होते. ऍडिशन करावं लागेल. मग एक्स बार बरोबर A1 x1 प्लस A2 x2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. व्हॅल्यू पुटअप करा. A1 ची व्हॅल्यू होती 4.16, x1 ची व्हॅल्यू होती 0.4, A2 ची व्हॅल्यू होती बाळांनो 6.24, x2 ची व्हॅल्यू होती बाळांनो 1.6, A1 ची व्हॅल्यू होती बाळांनो 4.16, A2 ची व्हॅल्यू होती बाळांनो 6.24. दिस ब्रॅकेट डिवाइडेड बाय दिस ब्रॅकेट करा. टेल मी द व्हॅल्यू ऑफ एक्स बार. एक्स बार मीटर मध्ये येईल कारण बाकी सगळं मीटर मध्ये येईल. चौथ्या स्टेपला तुम्हाला वाय बार काढायचा आहे. वाय बारचा फॉर्म्युला पण फिक्स आहे. A1 y1 प्लस A2 y2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. चला मग व्हॅल्यू पुटअप करा. A1 ची व्हॅल्यू किती होती रे? 4.16. y1 ची व्हॅल्यू किती होती? 2.6. A2 ची व्हॅल्यू किती होती? 6.24. y2 ची व्हॅल्यू किती होती? 1.73 डिवायडेड बाय 4.16 प्लस 6.24. कॅल्क्युलेटर हे सगळं टाका अँड टेल मी द व्हॅल्यू ऑफ वाय बार इन मीटर. मीटर मध्ये एक्स बार आणि वाय बार सांगा. चला कॅल्क्युलेशन करा. एक्स बार वाय बार सांगा. एक्स बार आलेला आहे बाळांनो तुमचा 1.12 मीटर, जो की ऍक्युरेट आहे. 1.12 मीटर. कॅल्क्युलेटर टाकताना ब्रॅकेट करा. प्लसच्या तिथं प्लस, इंटूच्या तिथं इंटूच दाखवा, मल्टिप्लिकेशनच्या तिथं व्यवस्थित करा. आन्सर सांगा. बरोबर आहे. 2.078 मीटर. अशा पद्धतीने बाळांनो वाय बार आला 2.078 मीटर, एक्स बार आला 1.12 मीटर. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपला. डाऊट असल्यास विचारा आणि व्यवस्थित लिहून घ्या. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 आणि पहिल्या स्टेपला फिगर काढावीच लागते. लिहून घ्या. चला बाळांनो, तुमचं लिहून झाला असेल हा प्रॉब्लेम असं मी समजतो. या टाईपचा एक होमवर्कला प्रॉब्लेम आहे, सेम असाच करायचा आहे. प्रॉब्लेम आहे 5.3.30 चा. सेम टू सेम आता जसा प्रॉब्लेम होता सेम तसाच आहे, फक्त व्हॅल्यूज बदलतात. सेम तसाच करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, चला आता याचे प्रॉब्लेम सोडवूया पुढे. घ्या बरं बाळांनो. क्वेश्चन नंबर 12 आहे पहा बाळांनो, 12. आता यामध्ये ते म्हणतात कॅल्क्युलेट पोझिशन ऑफ सेंट्रॉइड. कॅल्क्युलेट पोझिशन ऑफ सेंट्रॉइड. सेंट्रॉइडची पोझिशन कॅल्क्युलेट करा असं म्हणून त्यांनी एक फिगर दिलेली बाळांनो आपल्याला. अशी फिगर आहे पहा ती. इकडे पहा, अशी फिगर त्यांनी दिलेली बरं का आपल्याला. या फिगर मध्ये ते म्हणतात की आपल्याला काय करायचंय, हा जो हॅचिंग केलेला भाग दिसतोय का एवढा,
या हॅचिंग केलेल्या भागाचा आपल्याला काढायचंय एक्स बार आणि वाय बार म्हणजे सेंट्रॉइड. आणि इथून तर इथपर्यंत डिस्टन्स त्यांनी दिलंय, ट्रायंगलची हाईट दिली आहे 300 mm, याची विड्थ दिली बाळांनो त्यांनी 400 mm, आणि टोटल हाईट दिली बाळांनो 800 mm. एवढी इन्फॉर्मेशन दिली आणि हॅचिंग केलेल्या भागाचा मोमेंट ऑफ एक्स बार वाय बार फाइंड आउट करा, असा प्रॉब्लेम आहे. चला तुम्ही ड्रॉ केली असेल, सुरू करूया. यामध्ये सुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे लेफ्ट कॉर्नर पकडायचा आहे. बेस मधून जाणारा ऍक्सिस जो आहे त्याला एक्स म्हणूया, लेफ्ट भागातून जाणारा ऍक्सिस जो आहे त्याला वाय म्हणूया. सोल्युशन मध्ये मी हीच फिगर पुन्हा काढतोय. ठीक आहे. आता सेंटर मधून जाणारा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे त्याला काय म्हणतात रे? सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस. हा सेंट्रॉइडल वाय वाय ऍक्सिस आहे. आणि सेंट्रॉइड मधून जाणारा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याला काय म्हणतात? सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. आणि हे दोघं ऍक्सिस जिथं छेदतात त्याला म्हणतात सेंट्रॉइड जी. आपल्याला काढायचं एक्स बार आणि वाय बार. चला बरं काढूया. आता स्टेप नंबर 1, सर्वात प्रथम तर हे पाहायचं की दिलेला सेक्शन हा कुठल्या ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे का. ऐका ना, आता ह्या भागाची जर या ऍक्सिसवर अशी घडी मारली, हा भाग आणि हा भाग सेम येईल का? ए तोंडे, इथं इथं ट्रायंगल, इथं कुठं ट्रायंगल आहे? कस काय सेम येईल हा भाग आणि हा भाग? नाही येणार ना. म्हणजे एक्स एक्स ऍक्सिस भोवती हा सेक्शन सिमेट्रिकल नाही. अशी घडी मारली तर हा भाग आणि हा भाग सेम येईल का? हा. मग वाय वाय ऍक्सिस भोवती दिलेला सेक्शन सिमेट्रिकल आहे, म्हणजेच वाय वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल आहे, याचा अर्थ काय निघन? एक्स बार. उलटा असतं, वाय वाय ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल असला की एक्स बार येतो, एक्स एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल असला तर वाय बार येतो. मग इथं लिहावं लागेल ऍज गिवन सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस. दिलेला सेक्शन हा सिमेट्रिकल आहे वाय वाय ऍक्सिस भोवती, हेन्स एक्स बार लगेच येत असतो. मग एक्स बार लगेच येतो, मग कसा काढायचा बरं एक्स बार? तर टोटल विड्थ काढायची. टोटल विड्थ किती बरं? 400. त्याला डिवायडेड बाय 2. मग किती येतं रे? 400 डिवायडेड बाय 2, 200 mm. अशा वेळी पहिली स्टेप संपलेली आहे, एक्स बार फाइंड आउट झालेला आहे. म्हणून सुरुवातीलाच चेक करायचं एक्स एक्स भोवती सिमेट्रिकल आहे का वाय वाय भोवती सिमेट्रिकल आहे. काय डाऊट? आता दुसऱ्या स्टेपला आपल्याला वाय बार काढावं लागेल. वाय बार काढायला लागतो y1 आणि y2. मग चला y1 y2 काढूया. स्टेप नंबर 2, y1 अँड y2. ठीक आहे, y1 y2 काढूया. y1 म्हणजे काय? 1 चा उभा सेंटर. 1 म्हणजे मी आता कोणाला म्हणणार माहिती? 1 म्हणजे हा टोटल जो रेक्टँगल आहे याला मी 1 म्हणतो, आणि हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलला मी 2 म्हणतो. ठीक आहे. रेक्टँगलला म्हटलो 1, ट्रायंगलला म्हटलो मी 2. मग आता रेक्टँगलचा म्हणजे 1 चा उभा सेंटर आहे बघा, 1 आहे, आणि त्याचा व्हर्टिकल डिस्टन्स किती? 800. सेंटर कसा येईल मग? 800 डिवायडेड बाय, मग करा 800 डिवायडेड बाय 2 किती येतं रे? 400 mm. y1 आलेला आहे. आता y2 म्हणजे काय? 2 चा व्हर्टिकल सेंटर. आता 2 चा व्हर्टिकल सेंटर काढायचा आहे, पण कसा येतो 2 चा व्हर्टिकल सेंटर? 2 चा व्हर्टिकल सेंटर 2 म्हणजे ट्रायंगल आहे, आणि ट्रायंगलचा व्हर्टिकल सेंटर येतो ट्रायंगलच्या बेस पासून, म्हणजे या बेस पासून इथपर्यंत कुठेतरी येईल एवढा. टोटल हाईट डिवाइड 3. ट्रायंगल जो असतो ना त्याचा व्हर्टिकल सेंटर त्याच्या बेस पासून मोजला जातो. मग ट्रायंगलचा बेस इकडे आहे आणि त्याचा सेंटर येतो फॉर्म्युल्यानुसार h/3. पण मला याचं हा जो पॉइंट आहे याचं डिस्टन्स पाहिजे या ओ पासून, म्हणजे या ओ पासून इथपर्यंत डिस्टन्स पाहिजे. मग मी काय करेल? टोटल 800 mm मधून हे h/3 जर सबट्रॅक्ट केलं एवढं येईल ना. कळालं? मग मी कसा घेईल? y2 म्हणजे 2 चा उभा सेंटर, टोटल 800 mm मधून, ट्रायंगल उलटा आहे त्याच्यामुळे हे वजा करावं लागलं h/3. टोटल 800 mm मधून ट्रायंगलचा बेस पासून असलेला सेंटर h/3 वजा केला म्हणजे एवढं डिस्टन्स आलं y2. मग चला बरं, 800 मायनस टोटल हाईट किती होती रे? ट्रायंगलची टोटल हाईट किती होती? ट्रायंगल आहे हा बघा, ट्रायंगलची टोटल हाईट दिली आहे 300 mm.
म्हणजे याची व्हॅल्यू 300 डिवायडेड बाय 3 करायचं. किती येतं बघा कॅल्क्युलेटरवर. टेल मी द व्हॅल्यू फॉर y2. मला इथं y2 ची व्हॅल्यू सांगा. किती येतं? 700 mm. कळालं कसं काढलंय y2? y2 महत्वाचा होता या प्रॉब्लेम मध्ये. अशा पद्धतीने बाळांनो आपण काय केलं, सेक्शन स्टेप 1 ला x बार, स्टेप 2 ला काढला y1 y2. काय डाऊट असल्यास विचारा इथेच मला. चला झालं. नेक्स्ट कितीच करतो शेजारी, म्हणजे तुम्हाला जरा सोपं जाईल. आता A1 A2 काढायचा आहे, मग आपल्याला y बार काढायचा आहे. x बार काढून झालाय लक्षात ठेवा, नाही तर पुन्हा काढाल. तिसऱ्या स्टेपला मी काय करतो, A1 आणि A2 फाइंड आउट करतो. ठीक आहे. A1 म्हणजे 1 चा एरिया. 1 म्हणजे कोण आहे? रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया कसा काढतो? विड्थ इंटू हाईट. विड्थ आहे 400, हाईट आहे 800. करा मग. A1 बरोबर 800 इंटू 400 किती येईल रे? 3,20,000 mm स्क्वेअर येईल का? 3,20,000. आणि A2 म्हणजे काय रे? A2 म्हणजे 2 चा एरिया. 2 म्हणजे कोण आहे? ट्रायंगल. ट्रायंगलचा बेस आहे का आपल्याकडे? ट्रायंगलचा बेस दिलाय 400. ट्रायंगलची हाईट आहे का आपल्याकडे? आहे. मग ट्रायंगलचा एरिया कसा निघल? 1/2 बेस इंटू हाईट. मग बेस 400 वापरायचा. 1/2 बेस इंटू हाईट वापरा. 1/2 बेस होता बाळांनो 400, हाईट होती 300. किती येतं रे? A2 किती येतं बा? A2 म्हणजे ट्रायंगलचा एरिया, A1 म्हणजे रेक्टँगलचा एरिया. तिसरी स्टेप झालेली आहे. A1 A2 काढले. काय डाऊट आहे का? ट्रायंगलचा एरिया उलटा असो सुलटा असो, एरिया त्याच फॉर्म्युल्याने काढतात. ओके. A1 म्हणजे रेक्टँगलचा एरिया. आता मला स्टेप नंबर 4 ला y बार काढायचा आहे. आता मला इकडे सांगा या फिगर मध्ये नीट पाहून की हॅचिंग केलेल्या भागाचा मला सेंट्रॉइड काढायचा आहे. हॅचिंग केलेला भाग ट्रायंगल आणि रेक्टँगल ऍड करून येईल का सबट्रॅक्ट करून येईल? तेवढा भाग कट करावा लागेल का ऍड करावा लागेल? ट्रायंगल रेक्टँगल मधून हा ट्रायंगल ऍड केल्यावर हॅचिंग केलेला भाग येतो का सबट्रॅक्ट केल्यावर हॅचिंग केलेला भाग येतो? सबट्रॅक्ट केल्यावर म्हणजे कट केल्यावर ना. मग इथं तुम्हाला हे घ्यावं लागेल, वजाबाकी, सबट्रॅक्शन घ्यावं लागेल. मग काय फॉर्म्युला इन y बारचा बघा. A1 y1 मायनस A2 y2. A1 मायनस A2. मायनस का घेतलं? कारण हॅचिंग केलेल्या भागाचा एरिया काढायला मला ट्रायंगल सबट्रॅक्ट करावं लागेल, म्हणून मायनस. मग सगळ्या व्हॅल्यू आहेत. A1 ची व्हॅल्यू 3,20,000, y1 ची व्हॅल्यू 400 मायनस A2 ची व्हॅल्यू 6,000. कशात? A2 ला 60,000 येतं. 16,000 60,000 येतं. ओके. मग द्या बरं इथं एक 0. मी ओरली केलं त्यामुळे राहिला असेल. घ्या लिहून. 60,000 करा तिथे. तरी मला वाटलं होती ते येईल काहीतरी. हा तर 60,000 y2 ची व्हॅल्यू होती 700 डिवायडेड बाय A1 A2. A1 ची व्हॅल्यू 3,20,000 मायनस 60,000. कॅल्क्युलेटरवर हे व्यवस्थित टाका. जिथं मल्टिप्लिकेशन तिथं मल्टिप्लिकेशन, जिथं सबट्रॅक्शन आहे तिथं सबट्रॅक्शन, आणि मला एक्स बारची व्हॅल्यू सांगा. MM मध्ये येत असते. अशा पद्धतीने बाळांनो आपण फाइंड आउट केले 4 स्टेपच्या मदतीने एक्स बार आणि y बार. इकडे पहा, पहिल्या स्टेप मध्ये एक्स बार आला, दुसऱ्या स्टेप मध्ये y1 y2 आलं, तिसऱ्या स्टेप मध्ये A1 A2 आलं, चौथ्या स्टेप मध्ये y बारचा फॉर्म्युला वापरला सबट्रॅक्शन करण्याचा, आणि मग y बार किती आला? 330.76 mm. व्हेरी गुड, बरोबर आहे. मग तुमचा सेंट्रॉइड आला एक्स बार कॉमा y बार. एक्स बार आला होता 200, y बार आला 330.76 mm. and this is your final answer. घ्या लिहून. संपूर्ण प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर आहे, व्यवस्थित लिहून घ्या. डाऊट असल्यास विचारा मला. ठीक आहे.
घ्या लिहून, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी आणि चौथी स्टेप लिहून घ्या. चला बाळांनो, लिहून झाला असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. क्वेश्चन नंबर 13 असेल पहा. फक्त एवढंच म्हणलंय, लोकेट सेंट्रॉइड अँड अगेन फिगर इज गिवन. फिगर अशी दिली बाळांनो त्यांनी, इकडे पहा, आणि इथून असा शेप दिलाय. ओके, आणि हा जो पार्ट दिसतोय ना, त्याला हॅचिंग केलेलं आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं, इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स दिलं, इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स दिलं बरं का. एवढा डिस्टन्स दिलं 200 mm, अगेन एवढा डिस्टन्स दिलं 200 mm. याला तुम्ही एक्स ऍक्सिस म्हणू शकता, याला तुम्ही वाय ऍक्सिस म्हणू शकता. हा तुमचा लेफ्ट हँड कॉर्नर ओ. शेडेड केलेल्या भागाचा सेंट्रॉइड काढायचा आहे तुम्हाला. शेडेड पोर्शनचा सेंट्रॉइड तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आले आहात इथपर्यंत. आता याचा सेंट्रॉइड इथे कुठेतरी गेलं. सेंट्रॉइड मधून जाणारा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे त्याला आपण वाय वाय ऍक्सिस म्हणतो. त्यानंतर सेंट्रॉइड मधून जाणारा जो हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे त्याला एक्स एक्स ऍक्सिस आपण म्हणतो. आता मला सांगा, अशी घडी किंवा अशी घडी सिमिलर येईल का? नाही. कोणत्याच ऍक्सिस भोवती कशीच घडी सिमिलर येणारच नाहीये. तर कुठल्याच सेक्शन भोवती सिमेट्रिकल आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आपल्याला एक्स बार वाय बार दोन्ही काढावं लागेल. हे बघा इथं फिगर आहे. चला, स्टेप नंबर 1, जर कुठल्याच ऍक्सिस भोवती सिमेट्रिकल नाही तर x1 x2 काढायचंय, y1 आणि y2 सुद्धा काढायचंय. x1 x2 y1 y2. चला बरं, x1 काढूया. x1 म्हणजे 1 चा आडवा सेंटर. आता 1 कशाला म्हणायचं? जो सेक्शन मोठा आहे त्याला 1 म्हणायचं. शेडेड पोर्शन जर काढायचा असेल तर हा क्वार्टर सर्कल आहे, हा एवढा. क्वार्टर सर्कल मधून हा ट्रायंगल जर वजा केला तर शेडेड पोर्शन येईल, बरोबर ना? मग मी काय करतो, क्वार्टर सर्कलला म्हणतो 1, क्वार्टर सर्कलला म्हणतो 1 आणि ट्रायंगलला म्हणतो 2. क्वार्टर सर्कलला म्हणतो 1 आणि ट्रायंगलला काय म्हणतो 2. मग काय म्हणले, 1 चा आडवा सेंटर. आता क्वार्टर सर्कलचा उभा सेंटर किंवा आडवा सेंटर कसा आहे, फॉर्म्युला काय आहे? क्वार्टर सर्कलचा सेंटर काढायचा आहे आडवा, फॉर्म्युला आहे 4r/3π. क्वार्टर सर्कलचा उभा सेंटर काढायचा, फॉर्म्युला आहे 4r/3π. लक्षात ठेवा, क्वार्टर सर्कल म्हणजे 1 आहे. क्वार्टर सर्कल म्हणजे हा पूर्ण भाग एवढा, हा 1 आहे. आणि क्वार्टर सर्कलचा उभा सेंटर किंवा आडवा सेंटर फॉर्म्युला एकच, 4r/3π. कळालं? मग रेडियस, आता इथं रेडियसच दिलेली, सर्कलचा रेडियस आहे हा 200. टाका मग, चला 4 × 200 डिवाइड बाय 3 × π. इथं पण करा, 4 × 200 डिवायडेड बाय 3/, किती येतं सांगा मला बाळांनो. टेल मी द व्हॅल्यू. x1 ची व्हॅल्यू किती mm येते ते सांगा. y1 ची व्हॅल्यू पण तेवढीच mm येणार आहे, 84.88 mm. 84.88 mm. बघा बरं, x1 y1 मध्ये काय डाऊट आहे का? एनी डाऊट इन x1 y1? चला, आता मला x2 काढायचा. x2 म्हणजे काय? 2 चा आडवा सेंटर. 2 म्हणजे कोण आहे? ट्रायंगल. आणि ट्रायंगलचा आडवा सेंटर काढताना, आडवा सेंटर काढताना बेस लागेल. बेस दिला इथं 200, मग बेस डिवायडेड बाय 3. मग बेस डिवायडेड बाय 3, बेस आहे 200 डिवायडेड बाय 3, किती येतं रे? 66.66. राऊंड फिगर 7 केलं पहा, 66.67 mm. y2 म्हणजे 2 चा उभा सेंटर. 2 म्हणजे ट्रायंगल आहे, उभा सेंटर कसा आहे तो हाईट डिवायडेड बाय 3. मग करा चला, हाईट डिवायडेड बाय 3. हाईट पण 200च आहे, मग 200 डिवायडेड बाय 3 किती येतं? 66.66 mm. x1 y1 आणि x2 y2 सेम सेम आले का रे? जेव्हा x1 y1 आणि x2 y2 सेम सेम येतात, याचा अर्थ x1 y1 सेम आहे आणि x2 y2 सेम आहे. याचा अर्थ असा झाला या दोन कंडिशनचा की x बार y बार सुद्धा सेमच येणार. कॅल्क्युलेट करून पहा, रेग्युलर पद्धतीने येणारच का? x1 y1 आणि x2 y2 हे सेम सेम आहेत. यात काय डाऊट आहे का रे बाबा?
बघा x1 y1 x2 y2 काढायला काय डाऊट असल्यास विचारा मला. गेले आता इकडे बघा मुलांना, x1 x2 y1 y2 दोन्ही पण येत आहे ना. आता मला काढायचं आहे बाळांनो एरिया सी हिअर. आता मला काढायचा आहे स्टेप नंबर 2 ला एरिया A1 अँड A2. A1 म्हणजे क्वार्टर सर्कल आहे. क्वार्टर सर्कलचा एरिया कसा आहे तो? पूर्ण सर्कलचा एरिया आहे पाय आर स्क्वेअर. पूर्ण सर्कलचा एरिया म्हणजे पाय आर स्क्वेअर. क्वार्टर सर्कल त्याचा चौथा भाग आहे म्हणून डिवायडेड बाय 4. किती येईल रे बाबा? पायची व्हॅल्यू पाय घ्या, रेडियस आहे 200 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. कर बरं, पाय गुणिले 200 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. A1 चा एरिया येईल क्वार्टर सर्कलचा एरिया mm² मध्ये. हा 3141. 3141.9 mm². हा झाला क्वार्टर सर्कलचा एरिया. A2 म्हणजे ट्रायंगलचा एरिया. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट आहे. 1/2 बेस हाईट 200, हाईट पण आहे ट्रायंगलची 200. किती येतं रे? किती येतं? 20,000 mm² येतं का? A1 म्हणजे क्वार्टर सर्कलचा एरिया, पूर्ण सर्कलचा एरिया डिवायडेड बाय 4. A2 म्हणजे ट्रायंगलचा एरिया 1/2 बेस इंटू हाईट. बेस पण तेवढंच आहे, हाईट पण तेवढीच आहे. आलं A1 A2 चं फायनल आन्सर. पहिली स्टेप, दुसरी स्टेप झालेली आहे. तिसऱ्या स्टेपला x बार y बार काढू. या लिहून चला बाळांनो, हे झालं असेल. आता x बार y बार काढूया तिसऱ्या स्टेपला. स्टेप नंबर 3. x बार y बार सेम येणार हे लक्षात आलंय तर मी एकत्रच काढतो बाळांनो. जो x बार आहे तोच y बार आहे. तर तुम्ही घेऊ शकता A1 y1 प्लस A2 y2 अपॉन A1 प्लस A2. पण आता प्लस आहे का मायनस आहे एकदा बघा बरं, ते पण चेक केलं पाहिजे. शेडेड पोर्शनचा सेंट्रॉइड काढायचा आहे. क्वार्टर सर्कल मधून ट्रायंगल वजा करावा लागेल ना. क्वार्टर सर्कल मधून हा ट्रायंगल जर काढला, कट केला तरच शेडेड पोर्शन येतो ना. म्हणजे काय करावं लागेल इथं? सबट्रॅक्शन. मग इथं सबट्रॅक्शन घ्यावं लागेल बाळांना. चल बरं, व्हॅल्यू पुटअप करा. चला, A1 ची व्हॅल्यू काय आली होती? 3141.5.9. Y1 ची व्हॅल्यू काय आली होती? 84.88 का ग? A2 ची व्हॅल्यू आली होती 20,000. Y2 ची व्हॅल्यू काय आली होती? 66.67 डिवायडेड बाय 3141.5.9 मायनस A2 होता 20,000. व्यवस्थित या ब्रॅकेटला या ब्रॅकेटने डिवाइड करा. यू विल गेट x बार अँड y बार इन mm. मिलीमीटर मध्ये येऊन जाईल x बार y बार. तेच तुमचं फायनल आन्सर असणार आहे. किती येतं मला सांगा. चला, टेल मी द व्हॅल्यू ऑफ x बार y बार जी की सिमिलर आहे. काय अडचण येते मला सांगा. बरोबर आहे. 116.78 mm. 116.78 mm. 116.78 mm. अशा पद्धतीने x बार आला, y बार आला, फायनल आन्सर आलं. एनी डाऊट? गेली. चला बाळांनो, या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. सेम टू सेम याच्यासारखा एक होमवर्कला प्रॉब्लेम देतोय मी. होमवर्कचा प्रॉब्लेम आहे बाळांनो हा. क्वेश्चन नंबर 14 झाले ना. 15वा प्रॉब्लेम घ्या होमवर्कला. स्टार करा, 3 वेळा एक्झामला आलेला आहे. आपला 14वा आहे. होमवर्कचे जास्त असेल ना. होमवर्कचे प्रॉब्लेम धरलेच नाही. जाऊ द्या. चला, हे असे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असा आणि हा असा. हा जो हॅचिंग केलेला पार्ट आहे या भागाचा सेंट्रॉइड काढायचा आहे. या भागामध्ये इथं 100 mm, या भागात इथं 100 mm. हा O, इकडे x, इकडे y. फक्त आता जो प्रॉब्लेम आपण केला तिथं 200 होतं. मी जो होमवर्क 100 आहे. जमेल काय? सेम बरोबर आता जे आन्सर आलं त्याच्या निम्म आन्सर येणार आहे. आणि आत्ताच्या होमवर्कच्या प्रॉब्लेमला सुद्धा आन्सर एक्स बार वाय बारचं सेमच येणार. ओके,
काय डाऊट असल्यास उद्या लेक्चर विचारला, काय डाऊट असल्यास उद्याच्या लेक्चरला विचारा तुम्ही. या ठिकाणी सेंट्रॉइडचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कम्प्लीट होतात बाळांनो. उद्याच्या लेक्चरला आपण पाहूयात बाळांनो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे प्रॉब्लेम. ओके, बाय स्टुडंट्स.